फडणवीस सरकारला माझं एकच म्हणणं आहे, लय चालाक आहे भाऊ तू, लोंबडीवाणी भावा, लय लोंबडीवाणी चालाक आहे तू. त्या जे नियमित कर्ज भरणारे शेतकरी आहे त्याच्याकडे ढुंगण दिलं असं करून, म्हणजे त्याच्याकडे पाचच नाही 50,000 दिले वाढून. आणि जे थकबाकी आहे त्याचं कर्जमाफी 2 लाखापर्यंत. म्हणजे नियमित कर्ज भरणारे अंडानी नाही, अडाणी काय, अडाणी अंबानी लखपती श्रीमंती लोक आहे का ते नियमित कर्ज भरते? बरोबर आहे. नियमित कर्ज भरणारे हे जे शेतकरी आहे अडाणी अंबानी आहे म्हणून कर्ज भरते ना भाऊ ते. आणि जे बिचारे थकीत आहे त्याच्या अंगात 2-2, 3-3 लाख रुपये खर्च आहे, ते गरीब आहे, ते कर्ज भरू शकत नाही, त्याच्यानं त्याची कर्जमाफी होणार. कळलं काय भावा? समजलं ना? हा चालाक माणूस आहे, लोंबडीवाणी दिसतो तसा नाही आहे. पसगर द्याय हो, देना निवडून त्याले. त्या बायकोच्या मुळे झालं सगळं. लाडकी बहीण पाहिजे ना, 2100 पाहिजे होते ना त्या बायकोले. घेणं देणं ठासून दिली, ठासून चांगली घे 2100 आणि निवडून आणलं. निवडून 5 वर्ष चुप राहा. आता जसा आहे तसा जग. कर्जमाफीची वाट नको पाहू. VIP नव्हे तू, अडाणी अंबानी नाही होय, ती कर्जमाफी होईन. तुझे काय घेणं देणं आहे बे? तू कोण होय? तुझी गरज कायले पडते त्याले इलेक्शनच्या टायमाच्या वेळेस? आता तर पडत नाही ना. आता तू मेला तरी चालते, काही घेणं देणं नाही. त्या बायकोले 1500 भेटून राहिले ना, चुपचाप राह. 1500 घेऊन मोकळ्या होय. समजलं काय? कारण फडणवीस सरकार म्हणतात त्याले. समजलं का तुले? तू मेला तर चालते बेटा, काही घेणं देणं नाही. महाराष्ट्रातला शेतकरी तू गरीबच मरणार, श्रीमंत मरून मरणार नाही, गरीबच मरणार. आणि मराले तुले एक दोरी आणि वावरातला धुरा आणि त्याचं झाड अटक सहायच्या मर. मग सरकारला तेव्हा जाग येईन, तेव्हा येईन आम्ही आणि 2 ते 3 लाख रुपये तुले देईन. विषय मोकळा. कारण मरता खेपी आम्ही पाणी पाजू शकत नाही कुठल्याही शेतकऱ्याला नाही. कारण तुम्ही व्यापारी नाही आहे. नाही, कारण व्यापाऱ्याला जगवायचं आम्हाला, शेतकऱ्याला नाही. शेतकरी मरे ना, काही घेणं देणं नाही. फॉलो कर, शेअर कर, लाईक कर, चॅनल सबस्क्राईब कर, शेअर कर हा व्हिडिओ फडणवीसपर्यंत.